न करीत आहोत. संघ असणार आहेत आई गावदेवी वालशिंद आणि आई एकविरा सावत. टॉस करतील सूरज जाधव यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. एका बाजूला एम डी स्पोर्ट्स आणि दुसऱ्या बाजूला कीर्ती स्पोर्ट्स असं कॉईन. एम डी स्पोर्ट्सची मागणी होती आणि एम डी स्पोर्ट्सच आलेला आहे. कॉल दिला होता सावत टीमच्या कॅप्टननं. तर टॉस त्यांनी जिंकला आहे आणि टॉस विनिंग कॅप्टनला आपण देऊयात. किरवलीचे समाजसेवक भावेश स्पोर्ट्स किरवली संघाचे सर्व गणेश बजागे यांनी पुरस्कृत केलेलं हे शीतपेय. थँक्यू सो मच सूरज. तुम्हाला विनंती असेल तुम्ही व्यासपीठावर जाऊन बसायचं आहे. काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण. या हंगामामध्ये जी कामगिरी तुमच्या टीमनं आतापर्यंत केलेली आहे, खरं तर एकही टायटल जिंकता आलेलं नाही. कुठे संघ कमी पडतोय असं वाटतंय? संघ कुठे म्हणजे संघ सध्या वेळेवर नसतोय ना, प्रॅक्टिस वगैरे नसते आमची चालू सध्या. पण आज तुम्ही वेळेवर आलेला आहात आणि एक भव्य दिव्य ही स्पर्धा तुम्हाला खेळण्याची संधी मिळते एम डी साहेबांच्या माध्यमातून, एम डी ग्रुपच्या माध्यमातून. काय सांगाल एम डी चषकाबद्दल? एम डी चषकाबद्दल सांगायचं झालं तर दरवर्षीप्रमाणे आज थोडा वेगळंच आहे, कारण की त्यांचं नियोजन बोललं तर आमने लोणार आर्शुजनमध्ये नाहीच आहे असा. क्या बात आहे. थँक्यू सो मच. आपल्याला हार्दिक शुभेच्छा असतील या मॅचसाठी. प्रथम बॅटिंग करायची आहे आवेश. साधारणतः 4 ओव्हर्समध्ये किती स्कोअरपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल? 40+ जाण्याचा प्रयत्न करू. तुमच्या संघाने मात्र या अंगामध्ये खूप चांगली कामगिरी केलेली आहे बऱ्याचशा स्पर्धांमध्ये. तर एकूणच तुमच्यासाठी काय पॉझिटिव्स राहिलेले आहेत असं तुम्हाला वाटतंय? नाही, काय नाही, सगळे खेळाडू 100% देतील हेच पाहिजे. किती उत्सुकता होती एम डी चषकामध्ये खेळण्याची, आज तुम्हाला ती संधी मिळालेली आहे. 1 वर्षाने वाट पाहतो आम्ही या चषकाची. क्या बात आहे. 1 वर्षभर वाट पाहावी लागते. थँक्यू सो मच. आपल्याला हार्दिक शुभेच्छा. बघा किती क्रेज आहे एम डी चषकाचा. सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत मी करतो एम डी ग्रुपच्या माध्यमातून. आणि टॉस पहिल्या सामन्याचा या ठिकाणी संपन्न झालेला आहे. हा 3रा दिवस आणि टॉसमधून समाचार असा आहे की आई एकविरा सावत संघाने टॉस जिंकलाय. प्रथम त्यांनी गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. अर्थातच फलंदाजीसाठी वालशिंद संघाला त्यांनी आमंत्रित केलेलं आहे. लगेच आपण सामन्याला सुरुवात करतोय. कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा एम डी चषक 2023. या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे माझे सहकारी समालोचक व्हाईस ऑफ जून अंदोरखी समीर ठाकरे यांचं. वेलकम समीर, गुड मॉर्निंग. जनार्दन ठाकरे आपल्यामध्ये उपस्थित आहेत, त्यांचं देखील सहर्ष स्वागत. उपस्थित सर्व क्रिकेट खेळाडू, आमचे पाहुणे आणि प्रेक्षकांचे सहर्ष स्वागत आम्ही करीत आहोत एम डी चषक 2023 मध्ये. ऑर्गनाइज्ड बाय एम डी स्पोर्ट्स अँड कीर्ती स्पोर्ट्स आमनेपाडा. डे 3 शेड्यूल तुमच्या स्क्रीनवर तुम्हाला पाहायला मिळत आहे. पहिला सामना आई एकविरा सावत विपक्ष आई गावदेवी वालशिंद, त्यानंतर जयदुर्गा लोणाड विपक्ष जानू स्पोर्ट्स हिताडे. तिसरा सामना असेल किरण स्पोर्ट्स जांभूळपाडा विपक्ष संजय स्पोर्ट्स सावत. चौथ्या सामन्यामध्ये आई गावदेवी यवई आणि पवनपुत्र पीसे संघ एकमेकांच्या समोर असतील. आणि आजचा पहिल्या फेरीतील शेवटचा सामना आपण बघणार आहोत दत्तकृपा सावत चौदरपाडा विपक्ष ओम 11 किरवली. तर हे 10 संघ आज ॲक्शनमध्ये असणार आहेत. आजचा दिवस देखील ओम साई आमने लोणार क्रिकेट असोसिएशनचा आहे. पहिले 2 दिवस आपण याच असोसिएशनमधील संघांना खेळताना बघितलेला आहे आणि 2 संघ सुपर 4साठी अर्थात सेमीफायनलसाठी क्वालिफाय झालेले आहेत, ज्यामध्ये जय बजरंग भावाळे बी संघ आणि कालचा विजेता संघ आई गावदेवी बापगाव, या 2 संघांनी अप्रतिम कामगिरी केली आहे. आज बघायचं की कुठला संघ अंतिम 4मध्ये दाखल होतोय. जबरदस्त ही खेळपट्टी आहे. खूप चांगल्या प्रकारे खेळपट्टीला देखील लुक देण्यात आलेला आहे आणि खूप प्रोफेशनल असं आयोजन आपल्याला पाहायला मिळत आहे. शिस्तबद्धता आणि पारदर्शकता ही या स्पर्धेची ओळख राहिलेली आहे. तब्बल 1 तप पूर्ण केलेला आहे. 12 वर्ष एखादी स्पर्धा सातत्यानं आयोजित करणं सोपं काम नाही आहे, परंतु ते करून दाखवलं आहे मदन शेठ जाधव, सुभाषदादा जाधव आणि त्यांचे सर्व सहकाऱ्यांनी. संतोष काकडे साहेब माजी सरपंच, तसेच विश्वास शिंगोळे असतील, जनार्दन काकडे त्यांच्यासोबत आणि त्यांची संपूर्ण टीम अर्थात एम डी स्पोर्ट्स आमनेपाडा आणि कीर्ती स्पोर्ट्स आमनेपाडा. भरपूर आतुरता लागलेली असते या स्पर्धेची. अगदी चातक पक्षी ज्याप्रमाणे पावसाची वाट पाहत असतो त्याचप्रमाणे आमने लोणार क्रिकेट असोसिएशनमधील जे संघ आहेत, जे खेळाडू आहेत, ते या स्पर्धेची वाट पाहत असतात. अगदी वर्षभर वाट पाहावी लागते. जसा उल्लेख केला वालशिंद संघाच्या कॅप्टन आवेशनं देखील. अतिशय सुंदर ही क्रीडानगरी आपण बघतोय आमनेपाडा क्रिकेट ग्राउंड. सोनटिकली ते नांदकर जो रोड आहे आपण बघतोय, त्या
रोडच्या बाजूलाच लागूनच हे मैदान आहे. अतिशय विहंगम असं दृश्य, SK एंटरटेनमेंटचं लाजवाब टेलिकास्ट, आणि त्यामुळे घरबसल्या क्रिकेट रसिक जे सामने पाहत असतात त्यांचा आनंद द्विगुणित होत असतो. सर्वांना पुन्हा एकदा शुभ सकाळ आणि सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत या तिसऱ्या दिवसाच्या खेळामध्ये. कॉमेंट्री बॉक्समध्ये माझ्यासोबत जोडले गेलेले आहेत समीर ठाकरे. समीर, तुमचं देखील पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. आणि आज विशेष दिवस आहे कारण आपले सहकारी समालोचक योगी पाटील यांची कन्या जियांशी पाटील याचा वाढदिवस आहे. पहिला वाढदिवस तिचा आज साजरा केला जातोय. तिला देऊयात आपण वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. थँक्यू सो मच. गुड मॉर्निंग. शुभ सकाळ सर्वांना. सस्नेह नमस्कार. वक्रतुंड महाकाय सूर्य कोटी समप्रभ निर्विघ्नम कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. गणपती बाप्पाच्या रडे आपण नतमस्तक होऊन राजशिव छत्रपतींना मानाचा मुजरा करून आजच्या तिसऱ्या दिवसाची आपण सुरुवात करूया. MD चषक 2023 मध्ये आलेल्या सर्व क्रिकेट रसिकांचं, खेळाडूंचं मी पुन्हा एकदा आयोजकांच्या वतीनं, कॉमेंट्री बॉक्सच्या वतीनं करतोय सहर्ष स्वागत, वेलकम. तर जाऊया आपण लगेचच क्रिकेटकडे वळणार आहोत कारण आज ही 10 संघांचा पूल आपल्याला कव्हर करायचा आहे. उल्लेख केला अजय यांनी की पहिल्या दिवसामध्ये ओमसाई आमने लोणार क्रिकेट असोसिएशनमधून आपण पाहतोय भावाले B संघ क्वालिफाईड झाला. त्यानंतर आपण बघितलं कालच्या दिवशी खरं तर स्वप्न पूर्ण झालं आई गावदेवी बापगाव संघाच्या सर्व खेळाडूंचं. मॅच विल बी 4 ओव्हर. प्रत्येक सामना 4 षटकांचा असेल, लक्षात असू द्या. शेवटपर्यंत आपल्याला 4 षटकांच्या मॅचेस आज खेळवायच्या आहेत. त्या अनुषंगानं वेळेबद्दल आम्हाला सहकार्य करत राहा. सातत्याने आम्ही तुम्हाला 30 सूचना देणार नाही आहोत. आणि हे सध्या आपण फ्लेक्स पाहतोय ज्याने आम्हाला सर्वतोपरी सहकार्य केलं. हार्दिक शुभेच्छा देणारे हे फ्लेक्स आपण सध्या TV स्क्रीनवर पाहतोय. SK एंटरटेनमेंट भरपूर चांगलं टायमिंग आहे या वाहिनीकडे आणि स्पेशली ऑपरेटर्सकडे. योग्य त्या वेळेला योग्य ते चित्रीकरण आणि योग्य ते दृश्य दाखवत असतात नेहमीच TV स्क्रीनवर. हे अभिमन्यू पाटील, इताडीचे तंटामुक्त अध्यक्ष राकेश दिगाडकर, उपसरपंच सामन काकडे, रामकृष्ण काकडे यांची फार मेहनत राहिली. संदीप पाटील, त्याचबरोबर सदस्य सकाराम पाटील, SCO भगवान पाटील, हे अनेक सारे दिग्गज मान्यवर सध्याच्या आपण कडीला पाहतोय TV स्क्रीनवर. गुरुनाथ पाटील इत्यादी उद्योगपती, त्या सर्वांचे आम्हाला भरपूर चांगले सहकार्य खऱ्या अर्थाने ह्या स्पर्धेला सफल होण्यासाठी लाभलेलं आहे. त्या सर्वांचा आम्ही पुन्हा एकदा मनापासून आयोजकांच्या वतीने शतशः आभार व्यक्त करतोय. टॉस या ठिकाणी जिंकलाय टीम सावधनं पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारलाय. बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय आई गावदेवी स्पोर्ट वालशिंद या संघाला. सलामीची जोडी मैदानामध्ये एंटर होतोय. स्ट्रायकिंग एंडला बॅटर असेल सागर अळीनाव. स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय नितीन. कमालीचा परफॉर्मन्स प्रदर्शन खरं तर आई गावदेवी स्पोर्ट वालशिंदचं चालू हंगामामध्ये आपल्याला पाहायला मिळालं. शुभेच्छा असेल आज ही दोन्ही संघांना. शो द क्वालिटी क्रिकेट, चांगला गेम तुमच्या माध्यमातून हो, ही आम्ही शुभेच्छा तुम्हाला देत आहोत. गोलंदाजी करण्यासाठी पहिलं षटक घेऊन मार्गस्थ होतोय दिनेश. सावध गावामध्ये देखील 2 ते 3 संघ आपल्याला पाहायला मिळत असतात. पंचांचा ग्रीन सिग्नल. सामन्याला होते सुरुवात. सामना करेल बॅटर लेफ्ट हँड बॅटर सागर आणि गोलंदाजी करतोय दिनेश. राईट आर्म ओव्हर द विकेट. P1चं पहिलं षटक सुरू. पहिलाच बॉल स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. लॉफ्टेड ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळाला. 4 धावेने अकाउंट ओपन केलं जातं सागरच्या माध्यमातून. आणि मॉर्निंग सेशनमध्ये हा पहिला चौकार पहिल्या चेंडूवरती सागरच्या बॅटमधून. सिंगल स्ट्रोक ओव्हर द बॉलर हेड. सर्वात सुरक्षित ठिकाणावरती हा स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. 4 धावा प्राप्त झाल्या. शॉट ऑन पूल केला ऑन साइडला. बॉल हवेमध्ये मिसटायमिंग स्ट्रोक. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येत आहेत. अंडरस्टँडिंग चुकीची. बॉल आता पुढे सरकतोय बाउंड्री लाईनच्या दिशेनं. 2 धावा तिथे पूर्ण झाल्यात. धावसंख्या 2 धावेने पुढे सरकत असताना आपण पाहतोय 6 वर आई एकविरा सावध नाणेफेकी जिंकून पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा निर्णय. खरं तर मॉर्निंग सेशनला आपण अनेक बहुतांश कॅप्टन पाहत असतो जे क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारत असतात. योग्य तो निर्णय होईल का?
पुढे एकदा फुल टॉस होता, मात्र वेग थोडंसं कमी, प्रॉपर बॅटवर घेता आला नव्हता चेंडूला. शॉर्ट मिड विकेटला चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली आणि त्या दरम्यान सिंगल होते कंप्लीट. धावसंख्या 7 वर जाऊन पोहोचली आहे. किमान 40च्या वर जाण्याचा आता प्रयत्न जरूर असेल. कॅप्टननं सांगितलं की आम्ही फार वर्षांपासून ही स्पर्धा जिंकण्याचं खरं तर आमचं स्वप्न आहे. मात्र अखेर आज बालशींच्या कॅप्टनने व्यक्त केलं की भरपूर प्रतीक्षा करावी लागत असते आणि स्पर्धेची, आणि आज खऱ्या अर्थानं तो दिवस उजाडला आहे. सो या दिवसामध्ये आम्ही चांगला खेळ करण्याचा प्रयत्न करू आणि ती सुरुवात सध्याच्या घडीला सागरच्या माध्यमातून पाहायला मिळाली आहे. स्ट्रायकिंग एंडला बॅटर असेल आता नितीन. पहिलाच बॉल खेळत होता, फुल टॉस होता, सोपं होतं खरं तर बॅटवर घेण्यासाठी. आत्तापर्यंत एकही चेंडू लेंथ, एक मात्र चेंडू आपण पाहिला ज्याला लेंथ मिळाली होती. तोही झेल घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी अपयशी ठरताना दिसला खेळाडूचा. धावसंख्या 1 धावेने इंडिव्हिज्युअल अकाउंट ओपन करत असताना नितीननं पहिली धाव स्कोरबोर्डवरती लावली आहे. धावसंख्या 8 वर जाऊन पोहोचली आहे. डे 3 तिसरा दिवस आपण एन्जॉय करतोय. हो, यावेळी मात्र शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न मात्र अतिरिक्त बाहेर ही लाईन पाहायला मिळाली. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. अवांतर धाव इथे मिळते आणि धावसंख्या 1 धावेने पुढे जात असताना आपण पाहतोय 9 या आकड्यावरती 9 रन्स ऑन बोर्ड. खूप चांगली सुरुवात बॅटिंग करत असताना या ठिकाणी मिळाली आहे. पहिल्याच बॉलवर चौकार आला. कॉन्फिडन्स स्ट्रोक पाहायला मिळाला होता. खरं तर आत्मविश्वासाने भरलेला तो फटका होता. हो, यावेळी बॅटची एज आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न, हलकासा चेंडू बाहेर निघत होता लेफ्ट हँड बॅटरसाठी. ऑफ कटर आपण म्हणू शकतो उजव्या हाताच्या बॉलरचा, आणि डाव्या हाताच्या बॅटरसाठी हा लेग कटर बनत असतो खरं तर. पडल्यानंतर हलकासा बाहेर निघत होता. त्याचमुळे बॅटची एज घेऊन चेंडू यष्टांच्या मागे गेला आणि त्या दरम्यान फक्त सिंगल मिळाली. आतापर्यंत 103 चौकार आणि 69 षटकार या स्पर्धेमध्ये मागील 2 दिवसांमध्ये लागलेले आहेत. म्हणजे यावरून कळून येते की अजयची बॅटिंग करणं सोपं आहे या विकेटवर. फार हाय स्कोरिंग मॅचेस पहिल्या दिवसामध्ये बघितल्या. खरं तर पहिल्या दिवसामध्ये सुरुवात थोडीशी लो स्कोरिंगची झाली होती, मात्र त्यानंतर काल ही जबरदस्त खेळ पाहायला मिळाला. स्पेशली बापगाव संघाने गोलंदाजी कमालीची करून दाखवली होती या विकेटवरती. रिव्हर्सचा प्रयत्न होता, जी ओळख आहे नितीनची. बॉल आता सरकतोय बॅकवर्ड ऑफ दी पॉईंट. खरं तर खेळण्याचा प्रयत्न होता, बॉल थर्डमॅन क्षेत्रामध्ये गेला. जे ज्या क्षेत्रामध्ये खेळायचं होतं तिथे खरं तर बॉल गेला नव्हता आणि त्याचमुळे फक्त 2च धावा तिथे मिळाल्या. धावसंख्या 2 धावेच्या साह्यानं आता पुढे सरकत असताना पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 12 धावा धावफलकावरती लागल्यात. पुन्हा एकदा आपण तुमच्या स्क्रीनवर आजच्या दिवसातील शेड्यूल आपण बघणार आहोत. नेक्स्ट मॅच असेल जयदुर्गा स्पोर्ट लोणाड विरुद्ध जानू स्पोर्ट इताडे. पहिल्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर मी विनंती करतोय दोन्ही संघ नायकांना की आपण नाणेफेकी करण्यासाठी टॉस बॉक्समध्ये या. कारण MD चषक अर्थातच अध्यक्ष चषक आपण एन्जॉय करतोय आणि ह्या स्पर्धेमध्ये तुम्हाला रूल्स रेग्युलेशन्स जे नियम आहेत ते पाळावेच लागतील कोणत्याही परिस्थितीमध्ये. कारण इथून आता खऱ्या अर्थानं आपण पाहतोय ओमसाई आमने लोणाड क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष साहेब या विभागामध्ये स्ट्रिक्टली नियमावली आणणार आहेत. खरं तर नियमावली आहेतच, मात्र थोड्याशा फारशा ज्या काही त्रुटी होत्या त्याही आता पूर्ण करण्याचा प्रयत्न ह्या स्पर्धेच्या माध्यमातून आमने लोणाड क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्ष साहेब यांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थाने बघायला मिळणार आहेत. तिसरा सामना असेल किरण स्पोर्ट जांभूलपाडा विरुद्ध संजय स्पोर्ट सावत. आई गावदेवी एवई विरुद्ध पवनपुत्र पिसे आणि दत्तकृपा चौधरपाडा विरुद्ध ओम 11 किरवली. सर्व संघांना आम्ही विनंती करतोय जी वेळ तुम्हाला आम्ही दिलेली आहे त्या वेळेवरती उपस्थित राहायचं. आणि मी पुन्हा एकदा लोणाड टीमच्या कॅप्टनला आणि इताडे दोन्ही संघनायक जानू स्पोर्ट इताडे आणि जयदुर्गा लोणाड 4 षटकांच्या समाप्तीनंतर तुम्हाला टॉस करण्यासाठी कोणत्याही परिस्थितीमध्ये मैदानामध्ये यायचंच आहे. चांगली सुरुवात, समाधानकारक सुरुवात म्हणावी लागेल बॅटिंग करत असताना. दरम्यान या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे सकाळच्या सत्रामध्ये. आमचे एक डॅशिंग व्यक्तिमत्व माजी ग्रामपंचायत सदस्य सुभाष जाधव साहेब आपलं आम्ही या स्पर्धेमध्ये करतोय सहर्ष स्वागत. फार बारकाईनं लक्ष केंद्रित ते करत असतात. ऑब्झर्वेशन खूप चांगले. यावेळी बॅकफुटला जाऊन पंच केला इनफिल्डच्या डोक्यावरनं. बॉल जातो पॉईंट बाउंड्री लाईनच्या दिशेनं, वेगानं सीमेरेषेच्या बाहेर जाईल. 4 धावांसाठी हा चौकार. क्लासिकल स्ट्रोक पाहायला मिळाला. बाउन्स मिळाला होता, त्या बाउन्स फायदा त्या ठिकाणी मिळवत असताना थोडासा अप्परकटचा अंदाजी त्या स्ट्रोकमध्ये पाहायला मिळाला होता. 4 धावेच्या साह्यानं स्कोर.
थँक्यू डी जे. सकाळी सकाळी थोडंसं संगीत ऐकायला मिळावं असे प्रेक्षकांची खरं तर आता अपेक्षा आहे. राज गोलंदाजी करण्यासाठी पहिल्याच बॉलवर चौकार. यावेळी मात्र ओव्हर पिचवर घेऊन स्विंग केला. ऑन साइडला फटका दमदार येतोय. बॉल सीमा पार. 6 धावा षटकार. पुन्हा एकदा राजच्या विरोधात आक्रमण सुरू केले. आणखीन एक चांगला स्ट्रोक मात्र टायमिंग प्रॉपर झालं नाहीये. लॉंगॉनला झेल पकडली आहे. अजयच्या माध्यमातून कोणतीही चुकी होत नाही आणि फलंदाज बाद होईल. पहिला धक्का लागतोय वालशिन संघाला. वेलकम आमचे सहकारी गुणलेखक युवराज केने यांचं पुन्हा एकदा या ठिकाणी शुभ आगमन. आपलं स्वागत. आणि पाहू शकता तुम्ही टीव्ही स्क्रीनवर सूरज जाधव यांना देखील पाहू शकता, ज्यांची फार मेहनत खऱ्या अर्थानं मित्रांनो ह्या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळत असते. डिस्कशन सध्या सुरू आहे आणि त्यांच्याच माध्यमातून ऐवा झेलसाठी 200 रुपयांचा कॅश प्राईज प्रेक्षकांना दिलं जाणार आहे. क्या बात आहे. राजला सफलता मिळाली आहे. नवीन खेळाडू हा देखील डाव्या हाताचा बॅटर आहे. स्विंग केला ऑन साइडला. अजय पुन्हा एकदा चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय, मात्र यावेळी बाउन्सवर चेंडूला कलेक्ट केलं. डायरेक्ट हिट. अपील जोरदार. फलंदाज बाद. बाद व्हावं लागतं. आणि पाहू शकता आपण मालिकावीरासाठी स्पोर्ट्स सायकल ग्रामपंचायत सदस्य सांगे नांदकरचे सकाराम पाटील साहेब यांच्या माध्यमातून MD ट्रॉफी 2023च्या मालिकावीर खेळाडूसाठी ही सायकल देण्यात येणार आहे. न्यू बॅटर कमलेश स्ट्रायकिंग एंडला. आता प्रताप असेल. बोलतो या राऊंड विकेटनं राज थोडासा स्टेपमध्ये चुकताना दिसला. धावसंख्या 23 आहे. चांगली टोटल आपल्याला खरं तर पाहायला मिळते. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू असताना चांगल्या टोटलकडे वाटचाल खरं तर केली जाते. टॉस हरल्यानंतर बॅटिंग जी मिळाली होती ती आता योग्य खरं तर मिळाली असं ते म्हणत असतील. ओ यावेळी मात्र स्विंगिंग यॉर्कर पाहायला मिळाला. क्लीन बोल्ड. आतमध्ये आला. फुल टॉस बॉल होत होता, मात्र स्विंग कमालीचा पाहायला मिळाला. जणू काही एखादा लेदर बॉल त्यानं टाकला की काय, ज्याप्रमाणे मुवमेंट आपण बघितली हवेमध्ये.
आणि त्या स्विंगलाच कट करता आलं नव्हतं खरं तर बॅटरला. सलगचे 3 विकेट्स गेले, मात्र त्यामध्ये एक रनआउटची विकेट होती. म्हणजे खरं तर 2 विकेट गोलंदाजाला मिळाले आणि एक सांघिक यश मिळालं. म्हणजे जे कुठेतरी आता ब्रेक थ्रू हवे होते ते मिळवत असताना राज आपल्या गोलंदाजीमध्ये धावा खर्च केल्या, थोडासा महागडाही तो राहिला, मात्र आता इथून विकेट्सही मिळवून देत असताना चांगले कमबॅक त्याने करून दिले. नवीन खेळाडू आवेश कॅप्टन. हो, डिफेन्स करण्याचा प्रयत्न होता, सॉफ्ट हँडनं बॅकफुटला जाऊन खरं तर स्टेअर करायचं होतं. डॉट बॉल षटकाची होते समाप्ती, चौकार आणि षटकारानं सुरुवात झाली होती, मात्र तदनंतर फक्त आणि फक्त 4 चेंडूमध्ये एकच धाव खर्च केली. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 23ला 3. इनिंग्स ब्रेकमध्ये टॉस कंपल्सरी असेल, लक्षात असू द्या. जानू स्पोर्ट इताडे आणि जयदुर्गा स्पोर्ट लोणाड दरम्यान रामकृष्ण काकडे यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. आपलं आम्ही या स्पर्धेमध्ये करतोय सहर्ष स्वागत. एक लेजंड क्रिकेटर, MD स्पोर्ट आमनेपाडा संघाकडनं अनेक साऱ्या वर्षांपासून पॉवर प्ले स्पेशलिस्ट बॉलर म्हणून त्यानं काम केलंय. वेलकम. धावाही खूप चांगल्या आहेत आणि विकेट्सही जात आहेत. सो इथून आता ओव्हरऑल आपण विचार केला 2 षटकांमध्ये तर बॅलन्स मॅच, बॅलन्स क्रिकेट आपल्याला पाहायला मिळालंय. आज थंडगार हवा सुद्धा सोसाट्याने सुटली आहे, वारा सुटलाय आणि हा पक्षी ज्याप्रमाणे उंच भरारी घेतोय त्याचप्रमाणे उंच भरारी घेताना MD चषक 2023नं खऱ्या अर्थानं या क्रिकेटला, क्रिकेट जगताला दाखवून दिलं. या स्पर्धेचं आयोजन, नियोजन आणि या स्पर्धेमध्ये खेळत असणाऱ्या क्रिकेटर्सचं क्रिकेट फार कमालीचं, उच्च कोटीचं, सर्व गोष्टी आपण जर विचार केला तर हाय लेवलच्या आपल्याला पाहायला मिळाल्यात. अजय गोलंदाजी करण्यासाठी येतोय. 3ऱ्या षटकाला सुरुवात. फुल टॉस बॉल, चुकीचा बॉल आणि चुकीच्या बॉलवर खरं तर योग्य उत्तर देता आला नाही आणि चुकीचं शॉट म्हणता येईल. फलंदाज बाद. काय स्ट्रोक होता, अफलातून फटका होता, मात्र त्या ठिकाणी अंतर कापता आलं नाही आणि स्वतःवर विश्वासच नाहीये की मी आउट झालोय. फलंदाज कमलेशचे पाहू शकता आपण. फुल टॉस बॉल, प्रॉपर टायमिंग, खूप चांगलं एलिव्हेशन मिळालं होतं. मात्र आपण जे चर्चा करतोय ना की सोसाट्याचे वारे सुटलेत आणि ते विरुद्ध दिशेने आहेत. त्याचमुळे मगाचा चेंडूही आपण पाहिलं तर हवेमध्ये स्विंग होताना बघितला आणि हाही चेंडू आपण बघतोय तर हवेमध्ये थोडासा उंच थांबताना बघितला आणि ते क्षेत्ररक्षकासाठी इझी बनलं. खरं तर गोलंदाजानं या चेंडूवर विकेटसाठी हा चेंडू टाकला होता का त्याला तर ठाऊकच नसेल आणि त्याच्या संघ सहकाऱ्यांनाही वाटलं नसेल की ह्या चेंडूवर विकेट मिळेल. मात्र कमलेश सारखा खेळाडू या ठिकाणी बाद झाला. थोडंसं आज क्रमवारीमध्ये बदल पाहायला मिळाला. सातत्याने कमलेश ओपन करत असतो, मात्र आज त्याला 4थ्या क्रमांकावर पाठवलं होतं, मात्र त्याही क्रमांकावर तो थोडासा फ्लॉप झाला. फॉल ऑफ विकेटचा आपण विचार केला तर पहिली विकेट 22 या धावसंख्येवरती आली होती आणि तदनंतर 23 या धावसंख्येवरती 3 खेळाडू बाद झालेत. विकेट्स आणि विकेट्सच आपल्याला पाहायला मिळालेत. एकंदरीत 4था खेळाडू बाद झाला आणि धावसंख्या 23 आपण पाहतोय. 3रं षटक सुरू असताना गोलंदाजी करतोय अजय. स्ट्रायकिंग एंडला बॅटर आता जयेश असेल. जयेश एक सिनियर खेळाडू आहे, मात्र आता त्याला जबाबदारी स्वीकारावी लागेल. वेग थोडासा कमी केलाय. ओहो, यावेळी कमालीची बॉलिंग आता सुरू आहे. सुरुवातीला फार रन्स खर्च केल्या होत्या, मात्र त्यानंतर जबरदस्त गोलंदाजी केली आहे. स्लो पवन पाहायला मिळाला, पाहूया आपण रिप्लेमध्ये. आणि हलकीशी आय थिंक एज देखील होती, ज्याप्रमाणे आवाज आला होता मैदानामधून. हे पाहू शकता आपण रिप्लेमध्ये स्लो मोशनमध्ये. ओहो, व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. खूप चांगला या ठिकाणी चेंडू पाहायला मिळाला. पडल्यानंतर थोडासा डीपी राहिला होता चेंडू. हलकीशी बॅटची एज घेतली होती आणि त्याचमुळे एक धाव देखील त्या ठिकाणी पूर्ण केली जाते. कॅप्टन आवेश आणि जयेश या 2 खेळाडूंना स्वतःच्या खांद्यांवरती फार मोठी जबाबदारी आता जी आलेली आहे, वाढलेली आहे, ती पेलावीच लागेल. कारण इथून 40 पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणं फार गरजेचं आहे. 40 धावा जर झाल्या 4 ओव्हर्समध्ये. यावेळी मात्र मिस टायमिंग स्ट्रोक आहे, फार दुरून हुक करण्याचा प्रयत्न होता, बॉलच्या लाईन मध्ये आले नव्हते. एक धाव मिळाली आहे, दुसरीचा धोकादायक प्रयत्न सुरू आहे. थ्रो मात्र चांगला आला, कलेक्शन चुकीचं आणि त्या दरम्यान 2 धावा मिळाल्या. नाहीतर आवेशलाही मैदान सोडावं लागलं असतं. प्रॉपर कलेक्शन जर विकेट किपरला करता आलं असतं चेंडूचं. 2 धावा आणि धावसंख्या 2 धावेने पुढे सरकत असताना 26
26 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. कंट्रोल बॉलिंग आता आपल्याला पाहायला मिळाली. अजयनं 3 बॉलमध्ये 3 धावा खर्च केल्यात आणि एका खेळाडूला त्यांनाही बाद केलंय, म्हणजे अजयलाही सफलता मिळाली आहे. पहिलं षटक जे पॉवर प्लेचं होतं, आपण जर विचार केला दिनेश थोडासा महागडा राहिला. खरं तर जास्तही म्हणता येणार नाही, कारण पॉवर प्लेमध्ये 12 धावा खर्च करणं खूप जास्त एक्सपेन्सिव्ह तो बॉलर नसतो. फुल टॉस बॉल आहे. यावेळी मात्र फटका पुन्हा एकदा स्क्वेअर लेग क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जात होता. यावेळी मात्र थोडासा आपण पाहिलं तर त्याच्यापासून पुढे पडला. वन बाउन्सवर चेंडू कलेक्ट करण्याचा प्रयत्न मंगेश त्या ठिकाणी सज्ज होता. एक झेल त्यानं कमालीची पकडली होती कमलेशची. याही वेळी आपण पाहिलं तर आवेशनं त्या क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न केला होता. बॅकवर्ड ऑफ द स्क्वेअर लेग फुल टॉसवर घेऊन खूप चांगला स्विंग पाहायला मिळाला खरं तर बॅटचा. मात्र हे पाहतोय आपण क्षेत्ररक्षकाचंही कौतुक करावं लागेल. चेंडूवरती ज्याप्रमाणे ते आले होते, धावसंख्या एका धावेने पुढे सरकत असताना 27 रन्स ऑन द बोर्ड. ओम साई आमने लोणार क्रिकेट असोसिएशन अंतर्गत आज देखील हा पूल आपल्याला पाहायला मिळेल. तिसरं षटक सुरू आहे आणि 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर आपण जाणू स्पोर्ट इताडे आणि जयदुर्गा स्पोर्ट लोणार या दोन संघादरम्यान टॉस करणार आहोत. अजय पुन्हा एकदा तयार. व्हीआयपी डाईज एन कडनं गोलंदाजी करतोय. सामना करेल बॅटर जयेश. स्लो वन टाकण्याचा प्रयत्न होता, बॅक ऑफ द हँड टाकण्याचा प्रयत्न होता. लाईन चुकीच्या, पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. अवांतर धाव इथे मिळेल आणि धावसंख्या एका धावेने पुढे जात असताना आपण पाहतोय 28 आकड्यावरती. पाहूया आपण रिप्लेमध्ये. बॅक ऑफ द हँड टाकण्याचा प्रयत्न होता, मात्र लाईन थोडीशी चुकीची. व्हेरिएशन आहे, अजयकडे व्हेरिएशन खूप चांगलं आहे, मात्र त्याच्यावरती नियंत्रण ठेवणं फार कठीण असतं एखाद्या गोलंदाजाला. मग स्लो वन टाकणं, ऑफ कटर, लेग कटर, एकाच गोलंदाजाला 5 ते 6 प्रकारचे चेंडू टाकणं जमत असतं, मात्र ते नियंत्रित ठेवणं कठीण असतं. यावेळी मात्र बॅटची इनर एज घेऊन बॉल जातोय आता डीपमध्ये. स्क्वेअर लेगचा फिल्डर त्या चेंडूवरती आला आणि त्या दरम्यान 2 धावा पूर्ण केल्या जातात. मैदानाचा आपण जर विचार करता, मैदान हे फार लॉंग आहे. बऱ्याचशा बाउंड्रीज आपण पाहतोय जे कोणे आहेत. काऊ कॉर्नर असेल उजव्या त्याच्या बॅटर्ससाठी, लॉंग ऑन बाउंड्री लाईन थोडीशी जवळ आपण म्हणू शकतो. मात्र तदनंतर मिडविकेट जो कोणा आहे, त्यानंतर डाव्या त्याच्या बॅटर्ससाठी थोडंसं जे लॉंग बाउंड्रीज आहेत त्याचा फायदा बॅटरी उचलू शकतात. तुम्ही हलक्या हाताने सॉफ्ट हँडनं ग्राउंडिंग स्ट्रोक खेळू शकता. सिंगलचं रूपांतर दोन मध्ये देखील करू शकता. हाही क्रिकेट तुमच्या माइंडमध्ये असणं गरजेचं आहे. प्रत्येकी चेंडूवर तुम्ही चौकार किंवा षटकार मारू शकत नाहीयेत. जेव्हा जेव्हा चांगले चेंडू येतील तेव्हा तेव्हा सिंगल्स आणि डबल्स घेऊन स्कोरबोर्ड हलतं ठेवणंही फार गरजेचं असतं आणि इनिंग बिल्डअप करणंही फार गरजेचं असतं. ते कार्य मात्र बॅटर्सला येणं गरजेचं आहे. सध्याच्या घडीला आपण पाहतोय आता जयेश आणि आवेशमध्ये चांगली भागीदारी सुरू आहे. कारण 23वर अक्षरशः ब्रेक लागला होता, तिथून कुठेतरी पुढे जाणं गरजेचं होतं आणि अखेर आता आपण पाहतोय धावसंख्या 30वर जाऊन पोहोचली. 30 रन्स. यावेळी मात्र बॅकफुटला जात असताना हॅमर केले बॉलला, गॅप मधनं चेंडू जातोय सीमा पार. 4 धावा चौकार. चार धावेच्या साह्यानं आपण धावसंख्या पाहतोय 3 षटकांच्या समाप्तीनंतर 34ला 4. 11.33च्या सरासरीनं सध्या धावा जोडल्या जात आहेत. खूप चांगला संघर्ष दोन्ही बाजूने आपल्याला पाहायला मिळतोय आणि जेव्हा दोन्ही बाजूने समान संघर्ष होतो ना, तेव्हा बॅटल खूप चांगलं रंगत असतं मैदानाच्या आतमध्ये. आणि ते बॅटल आता खऱ्या अर्थाने रंगत असताना दोन्ही संघांच्या माध्यमातून, कारण त्यांनाही ठाऊक आहे इथून जर आता स्पर्धेतून बाहेर झालो तर मात्र पूर्ण 365 दिवस या स्पर्धेची वाट पाहावी लागेल. आणि त्याच अनुषंगाने आपण आता पाहतो या ठिकाणी कमालीचा खेळ प्रत्येकी संघ दाखवत असताना. जानू स्पोर्ट इताडे विरुद्ध जयदुर्गा स्पोर्ट लोणार. संघ कर्णधार आम्ही विनंती करतोय टॉस करण्यासाठी टॉस बॉक्समध्ये आपल्याला यायचं आहे,
कारण आपण एन्जॉय करतोय MD ट्रॉफी 2023 ही स्पर्धेचा तिसरा दिवस. अंतिम षटक असेल इथून आणि धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावरती 34. 4 खेळाडू बाद झालेत. इथून आता जे मिडल ऑर्डरचे बॅटर्स आहेत त्यांना मात्र आता जबाबदारी स्वीकारून खेळ करावा लागेल आणि सध्याच्या घडीला तोच खेळ जयेश आणि आवेशच्या माध्यमातून पाहायला मिळाला. स्पेशली आपण या अगोदरच्या चेंडूवर पाहिला होता इनफिल्डच्या डोक्यावरून सरळ एक्स्ट्रा कव्हरच्या बाहेर एक चौकार आपल्याला पाहायला मिळाला होता जयेशच्या बॅटमधून. म्हणजे जयेशकडे क्षमता आहे. क्लासिकल क्रिकेट त्याचबरोबर पॉवर रेटिंग दोन्ही प्रकारचं क्रिकेट तो खेळू शकतो. लो बॅकलिफ्टनं हाय बॅकलिफ्टनं त्याच्या माध्यमातून अनेकदा आपण चांगल्या इनिंग्स बघितलेल्या आहेत आणि आज खऱ्या अर्थानं वालचीन संघ अडचणीमध्ये असताना जयेशनं पुन्हा एकदा चांगल्या डावाला सुरुवात केली आहे. मात्र त्या डावाचं कन्व्हर्सेशन मोठ्या इनिंग्समध्ये तो करेल का? फर्स्ट वॉर्न वेळेबद्दल पहिली वॉर्निंग या ठिकाणी आता दिलेली आहे, लक्षात असू द्या. सेकंड वॉर्न तुम्हाला नसेल, डायरेक्टली पॅनलाइज केलं जाईल. 4 ओव्हरसाठी आम्ही फक्त 20 मिनिटं तुम्हाला दिलेली आहेत. सो विनंती करतोय की वेळेबद्दल आम्हाला वारंवार सूचना द्यायला लावू नका. लास्ट ओव्हर राईट ओव्हर द विकेट. अक्कू टप्प्याचा बॉल लॉंग वे शफल होत असताना हुक करायचं होतं चेंडूला. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जातोय. डॉट बॉलला सुरुवात गोलंदाजाने केली आहे. अंतिम षटकामध्ये गोलंदाजी करतोय ऋतिक. सर्व यंगस्टर्स क्रिकेटर आपल्याला खरं तर पाहायला मिळालेत. सावध संघाचा विचार केला तर सावधचा मुख्य संघ आपण पाहिले जो या चालू हंगामामध्ये अव्वल स्थानी आहे. कमालीचं परफॉर्मन्स संजय स्पोर्ट्स सावधनं केलं. मात्र सध्याच्या घडीला आई एकविरा सावध संघ त्यांच्याच पावलावरती पाऊल ठेवत असताना या मॅचमध्ये चांगली कामगिरी करत असताना आवेश थोडासा स्ट्रगल करतोय. कॅप्टन आहे. हो पुन्हा एकदा आपण पाहिलं तर शफल झाले होते सुरुवातीला, त्यानंतर लाईन बघितली, बॉल सोडून दिला, एक धाव मिळाली आहे आणि पंचांचा वाईट बॉलचा देखील इशारा. 1+1 एकंदरीत 2 धावा इथे मिळाल्यात आणि धावसंख्या आपण पाहतोय 2 धावेच्या साह्यानं 36 वर जाऊन पोहोचली आहे. म्हणजे जे आपण चर्चा करत होतो 40 पेक्षा जास्त धावा जोडणं गरजेचं आणि त्या धावांकडे आता वाटचाल आपल्याला पाहायला मिळाली आहे. वेलकम दैवत वेळेकर, आपलं आम्ही स्वागत करतोय MD ट्रॉफी 2023 मध्ये. गुड मॉर्निंग. टॉस करण्यासाठी तयार राहायचं आहे. जानू स्पोर्ट इताडे आणि जयदुर्गा स्पोर्ट लोणाळ दोन्ही कॅप्टन्स. हे भव्य व्यासपीठ, आमचं कॉमेंट्री बॉक्स, त्यानंतर आपण पाहतोय संगीत कक्ष खूप प्रोफेशनली या स्पर्धेमध्ये केलेला आहे. यावेळी मात्र हुक केल्या बॉलला, बॉल येतोय काऊ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या दिशेनं. समोर खरं तर फोर्स केला होता हा स्ट्रोक. एक्झिक्युशन करायचं होतं स्क्वेअर लेगला, मात्र 4 धावा मिळाल्यात. फटका चांगला पाहायला मिळाला. सुरू केल्या आणि 2 धावा त्याही ठिकाणी जोडल्या जात आहेत. एक संयम आणि उपयुक्त इनिंग खरं तर आता सध्याच्या घडीला खेळत असताना प्रत्येकी बॉलवर तो मोठा फटकाच खेळण्याचा प्रयत्न करतोय, मात्र त्याला रिझल्ट चांगला मिळतोय. हाही स्ट्रोक थोडंसं रिस्की होता. डीपमध्ये एखाद्या कव्हरला फिल्डर असतं तर इथे झेल होऊ शकली असती, मात्र त्या ठिकाणी फिल्डर नव्हते. डीप एक्स्ट्रा कव्हरला एक फिल्डर तैनात केला होता आणि यावेळी आता आपण पाहतोय एक फिल्डर थोडंसं आता डीप एक्स्ट्रा कव्हरने कव्हरच्या मधोमध सेट केला डीपमध्ये. ऋतिक पुन्हा तयार. स्लो वन बॉल बॅक ड्राईव्ह आडव्या बॅटनं समोरच्या दिशेनं आपण पाहिलं तर खेळलेत. डाऊन द ग्राउंड चेंडू येतोय, मिस फिल्डिंग आणि चेंडू सीमा पार 2 पायांच्या मधून फरार. 4 धावा चौकार. क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं.
4 धावा तिथे प्राप्त होत आहेत आणि धावसंख्या वेगाने पुढे सरकत असताना 46 च्या आकड्यावरती 17 वर सध्या बॅटिंग करतोय. कमालीचा डाव सध्याच्या घडीला जयेश साकारत असताना शॉट ऑन पूल केला ऑन साईडला. पुन्हा एकदा पंचांचा 9 बॉलचा इशारा आलेला आहे आणि एक धाव पडून पूर्ण केली जाते. ओव्हरस्टेपिंग आय थिंक ओव्हरस्टेप त्या ठिकाणी केले. पाहूया आपण रिप्लेमध्ये. लेन खरं तर गुड डिसिजन, खूप चांगला निर्णय खरं तर पाहायला मिळाला. पास दिनेश नाईक सर सध्या मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतो आणि स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेमध्ये गोकुळ पाटील सर यांना पाहतोय. शकील कोटी सध्या आमच्या कंट्रोल रूममध्ये. फ्री हिटचा बॉल, स्लो वन, पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. फ्री हिट मात्र कंटिन्यू असेल. आवेश फारसा स्ट्रगल करताना दिसलाय, कारण आतापर्यंत 4 चेंडू त्यानं फेस केल्यात आणि फक्त 3च धावा त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाल्यात. धावसंख्या मात्र 49. असं वाटतच नव्हतं जेव्हा 23च्या धावसंख्येवरती 4 खेळाडू बाद झाले होते. असं वाटत होतं की आता 35 धावा बनतायत की नाही बनत. मात्र त्यानंतर कमालीचा खेळ जयेशच्या माध्यमातून पाहायला मिळाला. अजूनही काही चेंडू शिल्लक आहेत. फ्रीट कंटिन्यू असेल. यावेळी पुन्हा एकदा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. विकेट किपरकडनं थोडीशी चुकी झाली आहे आणि फलंदाज या ठिकाणी बाद होईल. आवेशचं स्ट्रगल सुरूच आहे. यावेळी कुठेतरी विचार आला असावा की एका सिंगल घेऊन स्ट्रायकिंग एंडला जयेशला आणावं. शेवटचा चेंडू जर जयेशनं फेस केला, एखादा मोठा फटका त्याच्या बॅटमधून आला तर आपली स्थिती कुठेतरी स्ट्रॉंग होईल, हा विचार करणं गरजेचं होतं आवेशनं खरं तर. मात्र तो मोठा फटका खेळण्यासाठी गेला आणि अखेर तो त्या ठिकाणी धावबाद होतोय. धावसंख्या 49. अंतिम चेंडू शिल्लक आहे आणि अंतिम चेंडूचा सामना करण्यासाठी विनोद हा खेळाडू मैदानामध्ये एंटर होतोय. विनोद ॲज अ बॉलर म्हणून खूप चांगलाच चमकला सध्याच्या सीझनमध्ये. जबरदस्त गोलंदाजी विनोदच्या माध्यमातून आपण बघितली आहे. 49 धावा धावफलकावरती आहेत. 49 रन्स. यानंतर आपण टॉस करणार आहोत. इताडे संघाचा संघनायक या ठिकाणी उपस्थित आहे. लोणाड संघ कर्णधार मी आपल्याला विनंती करतोय आपण टॉस करण्यासाठी या. यस, दोन्ही कॅप्टन आपल्यासोबत आहेत. अंतिम चेंडू, गोलंदाज ऋतिक तयार. ओव्हर द विकेट ना क्लीन बोल्ड, दांडी गुल, फलंदाज बाद. शेवटच्या 2 चेंडूंवर आपण पाहिलं तर एकही धाव खर्च केली नाही आणि अखेर धावसंख्या आपण पाहतोय 49. 50 धावसंख्येचं लक्ष या ठिकाणी सेट केले वालशीन संघानं हा सामना जिंकण्यासाठी. दरम्यान या ठिकाणी सन्माननीय संतोषी काकडे यांचे काकाश्री यशवंत काकडे साहेब या ठिकाणी आलेले आहेत. आपलं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो या स्पर्धेमध्ये. क्रिकेटचे फार मोठे चाहते आहेत. खरं तर त्यांनी आमच्या गावाबद्दलचा इतिहास सुद्धा मला सांगितला. टेंबिवली आणि जुंदा नुर्कीचं आमचं फार नातं जवळचं आहे. सो आपण त्यांनाच विनंती करूया टॉस बॉक्समध्ये या. दोन्ही संघनायक आपल्यासोबत जोडले गेलेत. टॉस या ठिकाणी आपण करणार आहोत. मान्यवर आपल्यासोबत जोडले गेलेत. पहिल्यांदा आपण टॉसची माहिती देऊया. एका बाजूला कीर्ती स्पोर्ट ज्या स्पर्धेचे आयोजक आहेत आणि एका बाजूला MD स्पोर्ट. दोन्हीपैकी एक कॉल करायचा. मॅच असेल 4 ओव्हरची. कॉलिंग कोणाची आहे? इताडे संघ कॉल करतोय. MD स्पोर्ट असं कॉल होतं, मात्र कीर्ती स्पोर्ट आलेला आहे. टॉस या ठिकाणी जिंकल्या टीम लोणाडनं. सो टॉस विनिंग कॅप्टनला आपण टॉस विनिंग कॅप्टनला आपण कोल्ड्रिंक्स देत आहोत. सन्माननीय गणेश बजागे किरवली ह्यांचा खरं तर फार मोलाचं सहकार्य आमच्या स्पर्धेसाठी लाभलं. मी मान्यवरांना विनंती करतो पुन्हा एकदा मंचावर विराजमान व्हा. नाणेफेकी जिंकली आहे. खरं तर काय निर्णय घेशील? फिल्डिंग. काय सांगशील यामागचं रिझन? अच्छा, कारण दैवजी वेळेकर सर आपल्याला सांगतीलच टॉस तुम्ही गमावला, बॅटिंग तुम्हाला करायची आहे. मनासारखं झालं की मनाच्या विरोधात? मनाच्या विरोधात. म्हणजे तुला ही फिल्डिंग करायची होती. सो आता माइंडसेट काय आहे या स्पर्धेमध्ये? किती धावांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करशील? कालपासून तू स्पर्धा बघितली असशीलच. जास्तीत जास्त धावा मारण्याचा प्रयत्न असेल. MD ट्रॉफीमध्ये या अगोदरचा कुठला इतिहास तुझ्या लक्षात आहे किंवा कधी तुम्ही शेवटपर्यंत पोहोचला होता? असा कोणता वर्ष आहे ना, 2018चा आहे, 2019चा आहे. क्या बात आहे. मग मात्र टायटल
जिंकता आलं नव्हतं आय थिंक. सो आता यावर्षी टायटल जिंकण्याचा प्रयत्न असेल का? नक्कीच प्रयत्न करू. थँक्यू सो मच. तुम्हाला आम्ही विजयासाठी शुभेच्छा देतो. टॉस या ठिकाणी जिंकलाय टीम लोणारनं पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारलाय. जाऊया आपण पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये. त्या ठिकाणी सज्ज आहेत अजय घरत सर. ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स. बहुत बहुत धन्यवाद समीर ठाकरे. सभी दर्शकों को अजय खरत का प्यार भरा नमस्कार और सभी का हार्दिक स्वागत एमडी ट्रॉफी 2023 में. आज है टूर्नामेंट का तीसरा दिन, एक और बेहतरीन दिन, बहुत ही खूबसूरत सुबह यहाँ पर एमडी स्पोर्ट्स आमनेपाड़ा क्रिकेट ग्राउंड पर. मौसम खुलता जा रहा है और एमडी ट्रॉफी जूम पकड़ती जा रही है. आज का ये पहला मुकाबला आई एकवीरा सावत और आई गावदेवी वालशिंद के बीच में. वालशिंद टीम ने अच्छा स्कोर खड़ा किया है, 49 रन बनाए अपने निर्धारित 4 ओवर्स में और ठीक 50 रनों की चुनौती इस मैच को जीतने के लिए आई एकवीरा सावत के सामने. ये मान्यवरों के बैनर्स आपके स्क्रीन पर, जिनका विशेष सहयोग हमें मिला है, इन सभी के हम आभारी हैं. और इनमें से कई दिग्गज यहाँ पर मौजूद भी रहेंगे. कुल मिलाकर 7 दिनों का ये टूर्नामेंट है, एक बहुत ही भव्य प्रतियोगिता. आमने लोडार क्रिकेट का ये वर्ल्ड कप माना जाता है एमडी ट्रॉफी. काफ़ी अच्छी रिकवरी देखने को मिली. हालांकि शुरुआत तो दमदार रही थी, पहले 8 गेंदों पर ही 22 रन बने थे, लेकिन उसके बाद जो विकेटें गिरनी शुरू हुई थी, एक के बाद एक विकेटें गिर रही थी. 23 पर 4 इस तरह की नाजुक स्थिति भी थी बीच में, लेकिन उसके बाद एक अच्छी पार्टनरशिप रही आवेश और जयेश के बीच में. हालांकि आवेश ने काफ़ी स्ट्रगल किया, लेकिन जयेश ने बहुत उम्दा बैटिंग की और उन्हीं की बल्लेबाजी के चलते टीम 49 रनों तक पहुंचने में कामयाब हुई. 4 ओवर में 50 या फिर उससे ज़्यादा रन यहाँ पर चेस करना किसी भी टीम के लिए आसान तो नहीं रहा है. हालांकि असंभव भी नहीं है, और वैसे भी क्रिकेट के खेल में कुछ असंभव होता ही नहीं है. चीज़ें मुश्किल ज़रूर हो जाती है क्रिकेट के खेल में, लेकिन असंभव कुछ नहीं होता है. प्रारंभिक बल्लेबाज क्रीज पर पहुंच चुके हैं रुपेश और उनके साथ राज है स्ट्राइकिंग एंड पर, रुपेश नॉन स्ट्राइकर एंड पर. रुपेश के पास अच्छा खासा अनुभव है, बायत के अच्छे स्ट्रोक प्लेयर है, ज़्यादातर युवा खिलाड़ी है हम देखें तो आई एकवीरा सावत टीम में. और कई ऐसी टीमें हैं जिनके पास ज़्यादा युवा खिलाड़ी है. जय बजरंग सावत टीम को भी हम देखते हैं, उनके पास भी सारे युवा खिलाड़ी है. साथ में आई एकवीरा नांदकर. पहली गेंद जगह बनाई और निकाल दिया है गैप में, खूबसूरत कवर ड्राइव, लाजवाब शॉट, बेहतरीन शुरुआत चौके के साथ. का राज रहा है, टॉप क्लास स्ट्रोक से उन्होंने शुरुआत की है, थोड़ी सी जगह बनाई थी और ऑन द राइज गेंद को ड्राइव करने में कामयाब रहे. पॉइंट और कवर के दरमियान से गेंद को निकाला, चौका हासिल किया. बहुत ही तेज गति से गेंद ट्रैवल कर रही थी आउटफील्ड में. इस बार पुल करना चाहते थे, थोड़ी नीचे रहती हुई गेंद, अक्रॉस द लाइन खेलने का प्रयास चूक गए. जिस गेंद पर चौका जड़ा उस गेंद पर ज़्यादा ताकत का इस्तेमाल नहीं किया था. इस बार उनका अनुमान था कि गेंद थोड़ी ऊपर उठेगी और पुल करने में कामयाब हो जाएंगे, लेकिन कहीं ना कहीं उनके अनुमान से थोड़ी नीचे रही गेंद, अपेक्षाकृत तो ऊपर उठी नहीं. विनोद गेंदबाजी करते हुए इस सीज़न में काफ़ी प्रभावित किया है उन्होंने अपनी गेंदबाजी से, प्रभावशाली गेंदबाजी उनकी रही है. फ्रंट लाइन गेंदबाजी इस बार थोड़ा सा टेक ऑफ किया है गेंद ने, अब की बार रूम बनाकर उठाकर खेलना चाहती था ऑफ साइड में, लेकिन फिर से चूक गए. एक और डॉट बॉल, पहली गेंद पर चौका लगा. हालांकि वो गेंद भी खराब नहीं थी, लेकिन उसके बाद अच्छी वापसी, हल्की सी मूवमेंट, टप्पा पड़ने के बाद हल्की सी बाहर की तरफ निकलती हुई गेंद. बढ़िया नोकझोंक है इस समय पावर प्ले के ओवर में विनोद और राज के बीच में. 50 रनों का टारगेट इस मैच को जीतने के लिए. इस बार फुलर लेंथ ऑफ स्टंप के बाहर, फिर से छकाया. एक और डॉट बॉल, पहले ही काफ़ी ऑफ स्टंप के बाहर निकल चुके थे बल्लेबाज, ऑन साइड में खेलने को देख रहे थे, लेकिन बिल्कुल उनके पैर के नज़दीक से गेंद गुजर गई है. इतना ज़्यादा बल्लेबाज शफल करेंगे, ट्रैम लाइन के भी बाहर आ जाएंगे, तो फिर ट्रैम लाइन के बाहर गेंद पिच होगी तो भी अंपायर वाइड कैसे देंगे. रुपेश शायद सवाल कर रहे थे अंपायर से कि ये वाइड नहीं है क्या, लेकिन बल्लेबाज की पोजीशन भी तो मैटर करती है.
और फिर से बीट किया है। पहली गेंद पर जरूर चौका लगा, लेकिन उसके बाद कमाल की वापसी। और अब तो हवाई शॉट्स ही ज्यादा देखने को मिल रहे हैं। निराश करते हुए राज, इतना बेहतरीन स्ट्रोक खेला था उन्होंने, जो उच्च कोटि के बल्लेबाज ही खेल सकते हैं पहली गेंद पर, लेकिन उसके बाद कहीं ना कहीं सही पोजीशन में नहीं आ रहे हैं, सही फुटवर्क का इस्तेमाल देखने को नहीं मिल रहा है। गेंदबाज की तारीफ करनी होगी, इस बार बाहरी किनारा लगा है, शॉर्ट टर्न मैन पर फील्डर मौजूद है और एक तेज सिंगल इसी बीच। और इसके साथ ही ओवर की समाप्ति, स्कोर 5 रन बिना किसी नुकसान के। धीमी शुरुआत आई एकवीरा सावत टीम की। बचे हुए 3 ओवर्स में 45 रनों की आवश्यकता। एमडी ट्रॉफी 2023 का ये तीसरे दिन का खेल सीधा प्रसारण एसके एंटरटेनमेंट पर सिर्फ और सिर्फ आपके लिए, हमने पढ़ा क्रिकेट ग्राउंड से। 2 फॉर्मेट्स में ये टूर्नामेंट, एक ओम साई आमने लोनार क्रिकेट एसोसिएशन के अंतर्गत जो टीमें हैं उनके लिए प्रतियोगिता है, और दूसरी प्रतियोगिता जो फॉर्मेट है दूसरा, वो एसोसिएशन के बाहर की टीमों के लिए है। 2 दिन एसोसिएशन के बाहर की टीमें खेलेंगी। पहले 4 दिन ओम साई आमने लोनार क्रिकेट एसोसिएशन के भीतर की टीमें खेल रही है। 2 टीमें ऑलरेडी सेमीफाइनल्स के लिए क्वालिफाई कर चुकी है। जय बजरंग भावाले बी, पहले दिन के खेल में उन्होंने ज़बरदस्त प्रदर्शन किया, और उसके बाद दूसरे दिन का खेल आई गावदेवी बापगांव टीम के नाम रहा। तो ये 2 टीमें सेमीफाइनल के लिए क्वालिफाई कर चुकी है। आज मौसम बहुत ही बेहतरीन है, और जैसे जैसे दिन आगे बढ़ते जा रहे हैं मौसम भी खुलता जा रहा है। हल्की फुल्की हवाएं मैदान के ऊपर से गुजरती हुई, और हवा का जो डायरेक्शन है वो सुबह के सत्र में हम देख रहे हैं इस समय कि पूरब से पश्चिम की तरफ हवाएं बह रही है, और कई बार हम देखते हैं कि शाम के सत्र में खास तौर पर बिल्कुल विरुद्ध दिशा में हवाएं बहती है। पश्चिम से पूरब की तरफ फिर हवाएं बहनी शुरू हो जाती है। नया ओवर लेकर नितिन, अक्रॉस द लाइन खेलने का प्रयास। डॉट गेंदें ज्यादा देखने को मिल रही है। गेंदबाजी लाजवाब, टप्पा पड़ने के बाद बाहर की तरफ ये टर्न होती हुई गेंद, लेग ब्रेक गेंद थी। नितिन के पास कई सालों का तजुर्बा है। बेबी स्पोर्ट्स सितारे के टूर्नामेंट में कमाल का प्रदर्शन उन्होंने किया था, प्लेयर ऑफ द टूर्नामेंट रहे थे। इस बार उछाल लेती हुई गेंद, और फिर से गेंद और बल्ले के बीच में कोई संपर्क नहीं। रुपेश भी कहीं ना कहीं अब निराश है। नॉन स्ट्राइकर से इन पर अभी तक कोई गेंद खेलने का उनको मौका नहीं मिल रहा है। राइटी लेफ्टी का कॉम्बिनेशन है क्रीज पर, स्ट्राइक रोटेट करना भी बहुत ज़रूरी। 50 रनों का ज़रूर टारगेट है 4 ओवर्स में, लेकिन इसमें सिंगल डबल्स भी महत्वपूर्ण भूमिका अदा कर सकते हैं। केवल बड़े स्ट्रोक की कोशिश हो रही है, और कहीं भी गेंद के लाइन में जाने का प्रयास नहीं हो रहा है। एक और डॉट गेंद, लगभग हम देखें तो 7 डॉट गेंदें खेल चुके हैं। गाड़ी पूरी तरह से रिवर्स गियर में चली गई है। चौथे गियर से शुरुआत की थी उन्होंने, पहली गेंद पर चौका जड़ा था, लेकिन उसके बाद ऐसे लग रहा है कि शायद कोई टेलेंडर बैटिंग कर रहा है, जिस तरह से वो बल्ला घुमा रहे हैं। इस बार संपर्क बनाया जरूर है, लेकिन मिस टाइम स्ट्रोक खुद गेंदबाज जज करते हुए, और लपक लिया है कैच। शानदार कैच, कॉटन बॉल के रूप में आउट होते हुए राज। शानदार गेंदबाजी और शानदार कैच भी देखने को मिला नितिन द्वारा। टप्पा पड़ने के बाद बाहर की तरफ कट होती हुई गेंद, अच्छा उछाल भी था, पुल करने का प्रयास किया था राज ने, और आखिरकार राज का संघर्ष समाप्त होता हुआ। आउट होने से पहले 5 रनों का केवल योगदान दे पाए, और काफ़ी ज़्यादा गेंदें खेली उन्होंने, 10 गेंदों का सामना किया। स्ट्राइक रेट केवल 50 का, जबकि 200 से ऊपर के स्ट्राइक रेट से रन्स बनाने की ज़रूरत थी पारी की शुरुआत से। आवश्यक रन रेट 12.50 रन प्रति ओवर का था, जो अब काफ़ी ऊपर पहुंचता हुआ 45 रन अभी भी चाहिए। मात्र 14 गेंदों का खेल शेष है। नए बैट्समैन क्रीज पर पहुंचे हैं राजेश। बाहरी किनारा, एक और विकेट, एक और सफलता प्राप्त करते हुए नितिन। दो गेंदों पर लगातार 2 बल्लेबाजों को चलता किया है नितिन ने,
अभी तक कोई रन भी खर्च नहीं किया है पहली 5 गेंदों पर, और हैट्रिक का भी मौका है उनके पास। पहले दिन के खेल में हमने एक मेडन ओवर देखा था, नक्षत्रा चौधरपाड़ा के दुर्वेश ने डबल विकेट मेडन किया था, यानी कि 2 विकेट्स भी चटकाए थे उस ओवर में और कोई रन भी नहीं दिया था। नितिन यदि ये गेंद डॉट भी करते हैं तो वो रिकॉर्ड कहीं ना कहीं बराबर कर सकते हैं, लेकिन विकेट निकालते हैं तो शायद सबसे बेहतरीन ओवर साबित हो सकता है इस टूर्नामेंट का। कल एक हैट्रिक देखने को मिली थी। कई गेंदबाजों के पास हालांकि हैट्रिक के मौके आते रहते हैं, 4-4 5-5 ओवर के जब मैचेस होते हैं, ज़्यादा तेज खेलने की बल्लेबाजों की कोशिश होती है और हैट्रिक लेने का मौका भी उत्पन्न हो जाता है गेंदबाजों के पास। नए बैट्समैन कैप्टन अजय, और हैट्रिक गेंद लेकिन लेग स्टंप के बाहर भटक गए, वाइट का इशारा। तो ये मेडन ओवर अब नहीं माना जाएगा क्योंकि 1 रन खर्च कर लिया है, लेकिन पूरी तरह से मजबूत स्थिति में है आई गावदेवी वालशिंद। इस सीजन में बढ़िया प्रदर्शन लगातार वालशिंद टीम का देखने को मिल रहा है। स्कोर इस समय 6 रन 2 विकेटों के नुकसान पर। काउंटर अटैक की जरूरत साउथ टीम को। इस बार अंदर की तरफ कट कराया था, लेकिन बढ़िया शॉट पंच कर दिया है, गेंद को निकाल दिया है कवर्स के ऊपर से। 4 रन। डीप में फील्डर जरूर मौजूद थे, उन्होंने कोशिश भी की रोकने की लेकिन नहीं पहुंच पाए, और ये चौका। बहुत ही खूबसूरत स्ट्रोक, शॉट में था काफी दम और रन्स भी अच्छे मिले, चौका प्राप्त किया वहां पर। ओवर की समाप्ति, 2 ओवर के पश्चात स्कोर है 10 रन 2 विकेटों के नुकसान पर। बचे हुए 2 ओवर्स में 40 रनों की जरूरत। बारह गेंदे 40 रन। बॉलिंग चेंज, नए लेकर अनुभवी गेंदबाज जयेश तैयार होते हुए, जिन्होंने बहुत बेहतरीन पारी खेली अपनी टीम के लिए, 18 रन्स बनाए, और उनके जो 18 रन्स थे उसी से कहीं ना कहीं मैं समझता हूँ कि काफ़ी ज़्यादा दबाव बना है इस रनचेज में साउथ टीम के बल्लेबाजों पर। यदि जयेश वो पारी ना खेलती तो शायद अंडर 40 की टारगेट मिल सकता था, और फिर चीज़ों की तरफ देखने का जो नज़रिया था वो भी बदल सकता था बल्लेबाजों का। इस बार ड्राइव कर दिया है लॉन्ग ऑफ की दिशा में, लॉन्ग ऑफ थोड़ा वाइड है, पहले बाउंस पर गेंद को फील करते हुए खिलाड़ी, 1 ही रन मिलेगा यहाँ पर रुपेश को। देखिए 2 ओवर्स के बाद स्ट्राइक मिला है सलामी बैट्समैन रुपेश को, सिंगल से उन्होंने अपना खाता खोला। 4 पर बैटिंग करते हुए अजय, चौके से उन्होंने खाता खोला है। यहाँ से क्या है ये मैच रोमांचक स्थिति में पहुंच सकता है, ये बहुत बड़ा सवाल है। अभी तक जो खेल हुआ है वो कहीं ना कहीं एक तरफा रहा है, और बहुत ही मजबूत पकड़ इस मैच पर आई गावदेवी वालशिंद की। फील्डिंग में थोड़ा सा परिवर्तन, राइटी लेफ्टी का कॉम्बिनेशन है क्रीज पर। 3 खिलाड़ी ऑफसाइड में सर्कल के अंदर, जगह बनाई, बहुत दूर से बल्ला चलाया और आउट, कॉट बिहाइंड। एक और अच्छा कैच लपकते हुए दीपक। पूरी तरह से लड़खड़ाती हुई पारी आई एक विरासावत टीम की, पूरी तरह से बैकफुट पर इस समय आई एक विरासावत टीम। 11 पर गिरा है तीसरा विकेट, नए बैट्समैन मंगेश आए हैं, एक और युवा खिलाड़ी अब क्रीज पर। ओ एक और बेहतरीन गेंद, इस बार मिडिल स्टंप पर पिच हुई और ऑफ स्टंप के ऊपर से गेंद निकल गई थी। एक और शानदार लेग कटर, बहुत ही सदी हुई लाइन और लेन पर गेंदबाजी की गई है शुरुआत से ही। पहला ओवर विनोद ने किया था, 5 रन मात्र खर्च किए थे, विकेट उनको नहीं मिला। ये देखिए बिल्कुल स्टंप्स के ऊपर से गेंद निकल गई थी। दूसरा ओवर नितिन ने किया, 5 रन देकर 2 विकेट्स।
नरेश म्हात्रे साहब की ओर से 3 सिक्सर्स के लिए मंगेश के लिए 3,000 रुपयों का कैश प्राइज है। इस बार हैमर किया उन्होंने गेंद को, डीप कवर में फील्डर वहां पर मौजूद है, एक ही रन मिलेगा। लगातार 3 छक्कों के लिए मंगेश के लिए ये इनाम है नरेश म्हात्रे साहब की ओर से। 3,000 रुपयों का कैश प्राइज दिया जाएगा और जरूरत भी है, उसकी टीम को भी जरूरत है। कुछ वैसा ही कारनामा करके दिखाना होगा बल्लेबाजों को, लगातार बड़े हिट्स लगाने होंगे, तब जाकर ये मैच रोचक बन सकता है या फिर सावत टीम इस मैच को जीत सकती है, क्योंकि स्कोर इस समय केवल 12 रन। यहां से और 38 रनों की जरूरत, मात्र 8 गेंदें शेष। अगली गेंद आई नेट से राउंड द विकेट, अंदर की तरफ लाने का प्रयास था, ये गेंद लेग स्टंप के बाहर निकल गई है, वाइड का इशारा। स्कोर में थोड़ी सी वृद्धि होती हुई स्कोर अब 13 रन 3 विकेटों के नुकसान पर। काफी हद तक गेंद कट रही है, लेग कटर्स का बहुत अच्छा इस्तेमाल किया है तीनों गेंदबाजों ने, मैं समझ रहा हूँ, क्योंकि पिछले मैच ओवर में नितिन ने भी लेग कटर्स ज्यादा डाले थे। शांत और खामोश क्रिकेट चलता हुआ इस समय एमडी ट्रॉफी में। इस बार उठा के खेल दिया है गेंद को डीप मिड विकेट की तरफ, वहां पर खिलाड़ी मौजूद है और आसान सा कैच। रोहित चौथे विकेट का पतन हुआ है और जीत के और भी करीब पहुंचती हुई इस मैच में आई गांव देवी वालशिन टीम। गजब का प्रदर्शन किया है वालशिन टीम ने इस मुकाबले में। कहीं ना कहीं वालशिन टीम ज़्यादा अनुभवी टीम भी है, दोनों टीमों की हम तुलना करें तो, और अनुभव की कमी साफ तौर पर झलक रही है सावत टीम में। बहुत दूर से खेलने का प्रयास था, कोई संपर्क नहीं गेंद और बल्ले के बीच में, और इसके साथ ही एक और सफल ओवर की समाप्ति। केवल 3 रन खर्च के इस ओवर में जयेश ने और 2 सफलताएं प्राप्त की, यानी कि मैन ऑफ द मैच के प्रबल दावेदार बन गए हैं, क्योंकि 18 रन भी बनाए थे उन्होंने। पारी को अच्छा फिनिशिंग टच दिया था, सही मायनों में डेथ ओवर्स में बहुत उपयुक्त योगदान उनका रहा, और जब गेंदबाजी के लिए आए तो गेंद से भी अपना जलवा दिखाया उन्होंने। 3 ओवर की समाप्ति, स्कोर केवल 13 रन 4 विकेटों के नुकसान पर। केवल औपचारिकताएं शेष इस मुकाबले में। 6 गेंदों में 37 रनों की आवश्यकता है मैच को जीतने के लिए आई एकवीरा स्पोर्ट्स सावत को। अगला मैच देखना मत भूलिएगा, बहुत बड़ा मुकाबला जानू स्पोर्ट्स सिताड़े और जय दुर्गा लोनाड के बीच में। आज भी 10 टीमें एक्शन में है। तीसरा मैच रहेगा किरण स्पोर्ट जाम्बुलपाड़ा और संजय स्पोर्ट्स सावत के बीच में। संजय स्पोर्ट्स सावत एक ऐसी टीम जिन्होंने 2 बार इस टूर्नामेंट को जीता है। जी हाँ, एमडी ट्रॉफी को 2 बार जीतने वाली टीम संजय स्पोर्ट्स सावत आज एक्शन में रहेंगी आज के तीसरे मैच में। आज ओमी 11 किरवली को भी हम एक्शन में देखने वाले हैं। ऊपरी किनारा, रन चुराने की कोशिश, डायरेक्ट हिट लगता तो शायद मैदान से बाहर जाना पड़ सकता था बैट्समैन को, लेकिन निशाना चूक गया। 1 रन पूरा। और एक तरफा मैचेस दर्शकों को पसंद नहीं आते हैं। कहा भी जाता है कि एक तरफा प्यार और एक तरफा हार खास तौर पर कोई भी नहीं चाहता है, लेकिन यहाँ पर ऐसे लगता है कि सावत टीम की एक तरफा हार होने जा रही है। हार का अंतर कम किया जा सकता है। फिर से टॉप एज है, अब की बार फील्डर के पास मौका और कोई गलती नहीं। अच्छा कैच, विकेट का पतन। जिस तरह से पारी की पहली ही गेंद पर चौका जड़ा गया था, वो एक क्वालिटी शॉट खेला गया था राज द्वारा, तब लग रहा था कि एक बहुत ही प्रॉमिसिंग स्टार्ट वो देने जा रहे हैं अपनी टीम को। लेकिन उसके बाद उन्होंने लगातार डॉट गेंदें खेली, 10 गेंदों में सिर्फ 5 रन बनाकर आउट हुए, और वहां से जो दबाव बना उसको बिल्कुल भी झेल नहीं पाए हैं बल्लेबाज। बहुत मुश्किल था वहां से वापसी करना, और वापसी कर भी नहीं पाई है आई एकवीरा सावत टीम। अब केवल औपचारिकताएं पूरी की जा रही है इस मैच की, मात्र 3 गेंदों का खेल बाकी। प्रतीक इस समय स्ट्राइक पर, साहस जुटाया उन्होंने, आगे निकलकर लॉफ्ट कर दिया है गेंद को, फील्डर गेंद के नीचे। बेहतरीन कैच, सर्कल के अंदर से खिलाड़ी पीछे की तरफ चले गए थे, काफी समय मिला उनको क्योंकि बहुत ज्यादा ऊंचाई थी स्ट्रोक में, मिस टाइम स्ट्रोक था, और एक दर्शनीय कैच। एक और विकेट का पतन।
निराशाजनक प्रदर्शन पूरी तरह से ये कहा जा सकता है आई एक विरासावत टीम का। कम से कम ये टीम फाइट बैक करेगी ये उम्मीद थी। गेंदबाजी में हम देखें तो जरूर थोड़ा फाइट बैक किया था उन्होंने मिडिल ओवर्स में। इस बार स्विच हिट की कोशिश और आउट। क्रीज के बाहर पाए गए विकेट कीपर काफी चालाक, कोई गलती नहीं की उन्होंने, जो मौका था उसको ताड़ते हुए। ये देखिए पहले स्टांस चेंज कर लिया था और क्रीज के बाहर खेल रहे थे। विकेट कीपर ने मौके का फायदा उठाया, सटीक निशाना उनका स्टंप्स पर। बैट्समैन आउट होकर पेविलियन में लौटते हुए। 7वें विकेट का पतन। एक गेंद केवल बची है इस मैच में और शायद लोवेस्ट टीम टोटल भी हमें देखने को मिलेगा। 14 रन केवल बना पाई है अभी तक के खेल में। 50 रनों का पीछा करते हुए आई एक विरासावत। और इसी बीच शुभागमन हुआ है हमारे साथी कमेंटेटर, वॉइस ऑफ गुरवली निंबवली, वॉइस ऑफ टिटवाला, एक मशहूर कमेंटेटर मनोज कारवे का हार्दिक स्वागत है। आखिरी गेंद, अच्छा शॉट जरूर, लेकिन पीछे फील्डर मौजूद है और इसके साथ ही मुकाबला समाप्त। अंतिम गेंद पर भी विकेट का पतन, रन आउट हो गए बल्लेबाज। तो कुल मिलाकर 8 विकेटें गवाई और सिर्फ 14 रन बना पाए 4 ओवर्स में आई एक विरासावत के बल्लेबाज। बहुत ही बड़ी और करारी हार उनको मिली है। मैच को जीत लिया है आई गावदेवी वालशिन टीम ने। क्लिनिकल परफॉर्मेंस मैं समझता हूँ आई गावदेवी वालशिन टीम का। 49 रन बनाए पहले बैटिंग करते हुए टॉस गंवाने के बाद, और जवाब में गेंदबाजी खासतौर पर काफ़ी धारदार रही। ज़बरदस्त प्रदर्शन गेंदबाजों का और अंतिम 4 गेंदों पर 4 खिलाड़ी आउट हुए मेरे ख्याल से। रनआउट उसमें काफ़ी ज़्यादा हुए थे।